लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या त्रिकोणी गार्डन येथील पोलीस चौकीजवळ काठेगल्ली परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने सायकलस्वार विद्यार्थिनीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। रितिका प्रवीण पंडित, वय वर्ष 17, ही 12वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी सायकलवरून क्लासला जात असताना MH15 AB 0842 क्रमांकाच्या कारने तिला जोरदार धडक दिली। अपघातानंतर तिला तात्काळ सिटी केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या पाठीला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे। समोरून एका लहान पोरीला उडवलं त्यांनी, गाडी तिकडून आली, लहान पोरीला उडवलं, त्याच्या पुढे 2 टू व्हीलर वाले पण होते, ते वाचले। तिथून त्यांना आदळून ते इकडून त्या ऍक्सिम वाल्याच्या दुकानाच्या भिंत तोडून ते डायरेक्ट इथं मध्ये घुसले। तर इथून जस्ट आता माझे पोरं इथं काम वगैरे जे काय असेल ते करत होते, त्याच्यातला फक्त एक जस्ट मध्ये गेला तेवढा ती गाडी आहे। आता त्याला काय झालं असतं तर लागलं आता आमचे पोरं म्हणतात आम्ही मध्ये पळून गेलो तर ते धावपळीमध्ये त्यांना थोडाफार लागले, बाकी नुकसान बघू शकता तुम्ही। प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार सदर वाहनावर पोलीस प्रशासनाचा लोगो होता, त्यामुळे संबंधित गाडी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अपघातावेळी कारमध्ये अंदाजे 55 ते 60 वर्षाचा पुरुष चालक होता आणि त्याच्या शेजारी एक महिला देखील बसलेली होती। या घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी मार्फत सुरू आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.